मोक्षो नामदानैकलक्ष्यम् कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदपीठावृतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। येने मुखे तुझे वर्णनाम ऐसे देव प्रेम सानिकरम आता हृदया मुले सौभाग्या भले वरी भई सौपाहुले श्री गुरुची ते नमस्कार। नाते समुद्राची होऊन केले ते चित्ताचे चैतन्य झाले त्याचा याता या कलिमाने घडानुगजे या ठिकाणी मौली ज्ञानोबर आहे निष्ठापदत्व जगो कारणाशिवाय कार्य घडत नाही कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही। या ठिकाणी जमलेला हा अथाग एक से सौभाग्य होते जिजाबाई धोंडीराम शेट्टी यांनी या जगाचा निरोप घेतला आणि तशी ते विधीचे निमित्त आहे तरी पाहणे सादर ग्रंथ तुम्ही आम्ही सगळे आलो कुठेतरी एक कोपरा रिकामा झाला असं प्रत्येकाला वाटत। एक असं व्यक्तिमत्व होत जागृत व्यक्तिमत्व कोणाला अशी बायको मिळावी असं वाटतंय देवाला सुद्धा वाटतंय तो अनुभव करतो। आता फक्त जर कुणी असेल चित्ताला आपल्या नावाचा शब्द लावला असेल या ठिकाणी सांगितलं अभ्यासाची योगी चित्ताशी क्रिया काढतो तुमच्यासमोर शेवटची ओढ वाढली पहिली ओढ वाढली आणि चित्ताला मोहर लावली तुम्ही सगळे बसलेले माझे समोरचे राजवंशाची रेखा आकर्षण नव्हती मला आज कार्यक्रम होता त्याला सांगितलं की तुमच्या 11-12 पर्यंत पुढचे तास करेल पण मी येऊ शकत नाही एक माझी गुरु भगिनी घरे वाटतो त्यांना अनुग्रह आम्ही दोघी गुरु आहे कधी आलं तरी कुठल्याही प्रकारचं 50 लोक दारात आले म्हणून तरी तोंडावर पाडलंय कुठच नाही दिलं नाव दिलं 2 मुलं एक गणेश एक मयूर आणि एक सुखी गौरी जीवनामध्ये फार मोठा आघात एक असं झालं तिच्याकडे होऊन येतो असं पुढचं गोळा जेव्हा होतो ज्या आईची मुलगी घरासाठी तिने कसं जगावं गौरीचे पालन केलं तिथून बोलत तिला माता म्हणायचं ना बोललं ना करत फक्त शक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री तत्व असं हे व्यक्तिमत्व ठरवलेलं काय बोलावं हे मलाच कळत नाही। आदल्या दिवशी पती पत्नी दोघाही दिवसभर फिरले कोण आजारी होती जगताप तिला भेटले गेला भेट त्याला भेट प्रवचन केलं रात्री 11 वाजता घरी येऊन स्वयंपाक करून ठेवले जेवण झाल्यावर राणा महाराज चरित्र वाचत होते झोपली झोपल्यानंतर काहीतरी थोडस झालं त्याला खा म्हणा अंगाचं जाऊन काढलं घडीला अडकवलं दादाशी बसली बस आग वाढलं म्हणून मयूर लागा झाला आणि तो जागा झाला पण तिथं धडपड झाली म्हणून जागा झाली म्हणजे त्यांनी आवाज दिला एका 2 मिनिटाचा ठेवला त्याला आले माहिती असं हातावर डोकं घेतलं जिजाऊचं विजयवादीकडे डोळे उघडले पाहिजे त्याच केले डोळे मिटले याला म्हणतं चित्ताला तुम्ही मस्त नवरा असताना जीव घेऊन जालेला आहे छातीमध्ये ओढतं त्याला अटॅक आलेला असतो त्याला कळतं तो बोलू शकत नाही त्याची छाती अशी कळली की निर्णय ओढलं जातं ओढतं बाहेर पाठीमाग अशी होते तो बोलू शकत नाही मला वाटतं की माझ्याकडे पाहिलं पण लगेच डोळे मिटले
ज्याच्या चित्ताला नामाची मोर लागली ना तो घरातच अशा परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन मिळतो. आणि त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळण्यासाठी तुम्हाला ते भक्ती करायची. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा तुमच्या आपली जीवनाची कृतार्थता होईल, बंदी तयारी आठवेल, तो त्याची गती ते पावेल. म्हणून आम्ही बाकीचीच मला विसरला तो कार्यक्रम केला. जय हरिगुरुजी. तर मी म्हटलं काय अवतार करून ठेवलाय एवढ्या शब्द डोळ्यात पाठल्या समजण्यावर विषयात टाकली. दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने सुरितत्वामध्ये दिलेली. आपल्यामध्ये बाई बायको नवऱ्या पोरं सोडून जावं लागतं. मी एक जावं मरू नये कोणाची पण मरते, बायको मरू नये कोणाची मरते, नवरा मरू नये कोणाचा मरतोच. फक्त प्रपंच असा करा, प्रपंच असा, प्रपंच परमार्थात असावं, प्रपंच दिसावं. आपलं वेगळं असतं, आपण परमार्थात दिसतो आणि पूर्णपणे प्रपंचामध्ये असतो. भक्ताना ईश्वरात होतो. समोर नवऱ्या काही बोलली नाही केली, आमूद आमूद केलं नाही तिने, थोडे भेटल्या श्वासावर लक्ष दिलं. भेटलं ना स्वतःवर लक्ष दिलं, एवढं आपलं बोललं, स्वतःवर लक्ष देऊन थोडं एवढा एक शब्द मला असायचं. जेव्हा मला भेटेल तिथे स्वतःवर लक्ष देऊन थोडं, आणि ते थोडे त्या ठेवलेलं लक्ष नाही. रात्री 3 वाजता त्याला अटॅक आला, या जगाचा निरोप घेतला. आज दशमी भीती राहिलं. 10 दिवस झाले केला जातो, पिंडदानाचा कार्यक्रम केला जातो. आणि पिंडाला भात आळणी असतो, माणूस असतो किंवा बाई असतो. माणसाला काही मिठाचा भात येत नाही, कारण पुण्याने आईच्या पोटात जन्माला आलो तेव्हा आईला बिना मिठाचा 5 दिवस भात खावा लागतो. हे तुम्हाला माहिती कोणाला. मम्मी नेहमी म्हणजे बापाचं नाव लावावं लागतं. त्या बापाला पुरुष मंडळाला 3 पिठाचा भात खायला दिला पाहिजे. 5 ते आई आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वरी आत्मा आईच्या रूपाने आलं. गौरीला पाहिलेच नाही म्हणजे पुन्हा करतोय विनोद तू तिच्या समोर डोळ्याला पाणी आणतो, तू तिच्या समोर रडशील तर गौरीला काय वाटेल, तू डोळ्याला पाणी आणतो. कधी काय थोडीशी भेटेल, थोडस बोलतं. पण बाबांच्या काळात जर विचार केला, कोणी कितीही माणसं आली, कितीही काय पडलं तरी काय काळा केला नाही. कुणी पण सांगतं जाऊन गावपती जाऊन होत आणि नामाप्रमाणेच होती. प्रत्येकाला आपल्याला एवढंच करायचंय, श्रीपादवर आपल्या सर्वांवर अशा महात्म्याची तुम्ही आपण लेकर आहोत, राष्ट्रसंताची तुम्ही आपण लेकर आहोत. जेणेकरून चित्र अशा प्रकारचं ओळख लावायचं की त्या चित्तामध्ये दुसरं काहीच नसावं, एक परमात्मा असावा. अर्जुन आत्माचे चित्त मला बुद्धी सहित माझ्या हृदयात शक्ती देवा. अर्जुनाला देवाने चित्त मागितलंय. असं कोणाला वाटावं देवाने माझं चित्त मागितलेलं आहे. तुझं भरणा करायला घेऊन काही तर काही पाहतात. प्रपंच होत असतो. पोरगा पोटात आहे, नवरा गेला तरी होतो आणि बाई गेली तरी होतो. परमार्थ हा आपला आपला करायचा असतो, आपल्या स्वतःच्या सुटकेसाठी करायचा असतो. आपण करा. आणि ही जिवंत पण व्हायला पाहिजे दिसतात. नदी एका समुद्राला निघाली की म्हणत नाही गोळ्या पाण्याची एकरूप होत जाते. केवढे तुले आपण एक मिठाच्या काळामध्ये समुद्र येतो घरामध्ये, आणि तो मिठाच्या काळात समुद्रात पडला तर समुद्राला म्हणतो मग जीवन ठिकाणा तुमच्यामध्ये आतमध्ये राहणारा जीवात्मा अनादिकाला पण ईश्वर रूप आहे. मग ईश्वरी तत्व काय लागलं राहत नाही तर देहबुद्धी प्रबळ आहे. अध्यात्म सांगणं बोलणं करणं ते वेगळं. समोरच्या लोकांना हसवणं सोपं आहे. कोणाच्या मनात 69 वर्षाचं वय झालं, ते आले मला सकाळी 5:30 फोन आला. पण विसंबून असल्यामुळे आता मला ड्रायव्हरची करता येत नसल्यामुळे ड्रायव्हरचे 11 येतो 12 येतो यायला वेळ आला संध्याकाळी. पण मी असं म्हणे ते जिंकलं. 69 वर्षाचं वय, आता अजून हालचाल हवी जेवढी करतो, हवी तेवढी. अजूनही आपलं आपलं संध्याकाळी 11 आलं स्वयंपाक करून वगैरे जेवले. बाहेर गेले तर नाही मला जेवायचे. एका ताटाच्या दिवशी जेवले 3 फिरले.
जसा माशी पाखरू तरी तरी नाकात माशी बसतात आणि ती उठात एवढ्या वेळात असं काही बोलता बोलता आणि एवढा सुद्धा वेळ आपला नाही आणि जेवण तेवढंच माहिती बरं आपल्याकडे अथवा हे चित्त मला बुद्धी सहित माझ्या हात अच्युत विघ्नशक्ती देऊन त्या चित्ताला प्रपंच आणि परमार्थ कशाचाही स्पर्श केलेला नसेल असं चित्त मला किती दे अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अच्युत विघ्नशक्ती देव तरी या आठा पहारा माझा मोठे निमिष भरू दे तुझा अर्जुना डोळ्याची पाणी लवतेला लवते पाण्यावर लाट उठते आणि मावते एवढा वेळ तू माझ्याकडं असं लक्ष दे की ते चित्तामध्ये ज्ञान नाही आज्ञा नाही सत्य नाही असत्य नाही फक्त तो मी ऐका एवढाच विचार आहे आणि ही तर दिसायची पाहिजे आणि ही तर दिसायची तर घडानंतर जाऊन मिळणार कारण जगात आतमध्ये जो आनंद आहे तो ईश्वर आहे काहीही न करता जो आनंद मिळतो ईश्वराचा आत्मा म्हणून ते सांगितले इथे त्या क्षणाला डोळे मिटले राहिल्यावर मग महाराज होते कीर्तनकार होते रामदादा शिकते पण वाचू शकले का लेकरं होते जवळ वाचू शकले का नाही 2 मुलं 1 मुलगी 2-3 नातवंड गोकुळातच त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला तुम्हाला आणि मला सुद्धा एक दिवस त्या जगाचा निरोप घ्यायचा पण असं वाटलं दादा तुम्ही थांबायला जेवायचं नाही तुझा मित्र सर टाकीला गतीचा दिवा नेलो करता केव्हा निघाला केव्हा या परिपाठवा देह ठेवी जो कसा केला नाही सांगता येईल तुम्हाला ते म्हणतात नाही सांगता येणार तुम्हाला आणि असंच केला तिचा दिवस का अनुभव झालेला होता प्रभू झालेला होता सगळ्या कामामध्ये स्वतःवर लक्ष ठेवलं होतं हा एक आदर्श घ्या तिचा भाऊ तिने स्वतःवर लक्ष ठेवलं आपण स्वतःवर लक्ष ठेवत नाही आपण दुसऱ्यावर लक्ष ठेवू आणि दुसऱ्यावरचं लक्ष तुम्हाला मला जन्माला आहे तर जन्माचं कारण तर काय आहे वासना आहे आणि वासना जर हरिरूप झाली तर हरिरूप झाली जाणणे हरपले जाणीव नेणीव भगवती नाही काही शिल्लक राहत नाही तिथे मग मला पण आठवायचे ते कुणाला वस्तू होणे केला मी तर ती वरतीच आहो जग असो किंवा जावो राहो किंवा जावो आम्ही वस्तूच आहोत जग बरोबर जग ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मला वेगळं काही करायचं राहिलंय का हे शब्द ज्ञान झालं शब्द ज्ञानामध्ये नका शब्द ज्ञानाने शब्दाची बोला ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानी होणार पण भक्ताची गरज इथं कारण ते सांगितलं कोण आवडेल मला जीवा पाठ नामावर प्रेम करणारा आणि सहज समाधीमध्ये राहणारा प्रपंच करून प्रत्येकाला तुम्हाला संकर चिन्ह अंगावर बांधून घ्यायची आणि ती बाब घेण्यासाठी सामान्य आता आत्मात्र त्या ठिकाणी कार्यक्रम होता लढण्याचा त्याची नवऱ्याला म्हणजे मी उद्या सांगायला दाखला घेऊ नका म्हातारी बाई आम्हाला शिवाय घालणारी मोठ्या बाई घेतात जेव्हा घेतात पूर्वी खायला घालते आणि दुसरं असं होतं त्याला कोणाला विचारायचं मला काय करायचं की काय मी एक गोष्टीला केलं जमणार नाही ना तसं असेल तसं पण एका सामान्य बाईला कळालं मी उद्या मरणार आहे तुम्हाला मला कळावं मी उद्या जाणार आहे माझी श्रीपाद बाबांना दादा होते आम्ही 21 माणसं लाल गाडीमध्ये बसून बाबांना शेवटचं भेटायला गेलो होतो आणि एवढे लोक होते आणि बाबांनी सांगितलं आजपासून 4थ्या दिवशी मी जाणार आहे कुणी ऐकलं नाही मला माहित नाही पण बाबांनी सांगितलं आजपासून 4थ्या दिवशी मी जाणार आहे आजपासून 4थ्या दिवशी मी जाणार आहे त्या दिवशी नेमका कोळगावला तिथे बैलगाडी येण्याची सायकल सोड तिथं वाहन नाही दुपारी 3 वाजता मला जागी झाली मोठी गाडी आहे तिच्या काकाची पुढची हवी गेली आणि माझ्यासमोर म्हटलं बाबा केलं बाबा नक्कीच डोळ्याला पाणी आज आमच्या रोजच्या डोळ्याला पाणी आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे जिजाऊ शेट्टी हातामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्ट देणारं व्यक्तिमत्व तुम्हाला पावलं आठवण देणारं व्यक्तिमत्व आता डोकं लागतं चेहरा पण आता तुम्ही इथून लावत पुढे हे फक्त स्त्रीतच करू शकतो बाकी तुम्ही करू शकता भट्ट बाबा केलं म्हणजे डोळ्याचं पाणी होतं मी ओळखलं बाबा तिथे
आपण तिने ठेवला ना जे आहे बघ तर रस्त्याच्या कडेचं घर त्याला हाका मारला त्याला हाका मारला हे बस नको काही विचारतो पण खाली पाठ घेऊ ये बस दादा घरी नसली की बाहेर गोळा करायची हायपाट घ्यायचा इकडे तिकडे बोलायचं नाही करायचं नाही त्यांना चिठा पाडायचा तर इकडे चहा पुसतो आणि आगळीला व्यक्तिमत्व आहे आणि हे ज्या तिला घडतं ना सगळ्यांना घडेल असं मला वाटत नाही क्षणाचे पत्र झाले आहोत आणि कसं केलंय परमार्थ त्यांनी प्रपंचात संततीच्या आगीला घेतलं प्रपंचात एवढं मोठं दुःख झालं पण तरी गळा काढला एवढंही काही तरी सुद्धा तरी कोणाच्या कानाला नाही भाऊ नव्हता बाहेर नव्हता ज्यांचं आहे त्यांनाही नाही म्हणून आपल्या सतीला दादा म्हणतात ना राखीच्या तर नवमाला दादा राखी बांधावी अगं बाटला पाटलांना बोलून माझ्या समोर पाटलांना आधी त्या दोन लोक यायची त्यांना राखी बांधायची दादा राखी बांधायची म्हणून माहिती आपल्याला आपण भाऊ असतो एक क्षणाच्या पत्नी असते आनंद जन्माची माता असते आणि हा संतांचा निरोप आहे आपल्याला तुका मातीने यायच्या त्याचा निरोप घेतलाय स्त्रीतत्व हरवतं तेव्हा घराचं धर्म नाही होतं आणि पुरुषतत्व हरवतं तेव्हा स्त्रीच हरवतं तिच्या कपाळातलं कुंकू आणि गळ्यातली एक वाटी त्याचं अस्तित्व दाखवतं आणि ती त्वरेत राहते याचाही त्वरात निघून जातो तिचाही त्वरा निघून जातो असे खेळातल्या भावनीसारखा जसं काही भावनी खाली पडायची शेणाची आहे ती सुटावी अशी परिस्थिती आहे सकाळी सरकार थोडासा एक चिंताला काय करा अभ्यास ओळख करावा चिंताला त्या नावात ओळख करावा चिंताचं चैतन्य होईल आणि चैतन्याला समोर किती असते दुसरी कुणी असली ना दादा डोळे काढून दिली असते डोळे उघडलेली आहे उघडले सोबत पाय डोळे पिकले याचा अर्थ नावाचा नाहीतर डोळे किती लोकांचा प्राण डोळ्याचा जातो तो प्राण कुठून गेला नाही तो प्राण ब्रह्मांडात गेला तो खाली सुटला असता तर सगळ्या घरात वर सुटला असता तो कानातून गेला असता तर असं गेला असता डोळ्यातून गेला असता डोळे काढले असते नाकातून कानाचं चीज तुमचं आपलं म्हणणं प्राण देहामध्ये काही 5 महिने झाल्यानंतर आपल्या काढून प्राण प्रवेश करतो त्याला ब्रह्मरंग म्हणतात त्याला ब्रह्मांड म्हणतात साधं त्याचं चिंतन असं पाहिजे निरंजनी अंगात गेले घर निराकारी पूर्ण झालं निराभाषी पूर्ण झालं समजत अखंड ऐक्याचं पावलं जिवंतपणे तुम्हाला त्याची केलं पाहिजे मेल्यानंतर नाही मेल्यापाठी मुक्ती मिळेल असं कोणी सांगेल तर मुक्ती खाली नाही तुम्ही जिवंतपणे जीवन मुक्त स्थितीमध्ये राहायचंय आपल्याला दिसावं वेगळं आणि असावं वेगळं दिसावं प्रपंचात असावं परमात्म्याच्या जवळ आणि जेव्हा परमात्म्याच्या जवळ असतो काहीच करत नाही डोळ्याला पाणी येतं मग चिंतनाला लागण्याची लक्षण आहे चिंताने चैतन्याचा स्वीकार केल्याचं लक्षण आहे म्हणून सांगितले चित्ताला चैतन्याची मोहर लावा म्हणजे छंद लावा कसा लावा आयुष्यभर जर तुम्ही थोडं थोडं करत ऐसे भोगाला घेता चित्त मनाला घेता हळूहळू पण सुद्धा विचार आहे ना तुमच्या प्रपंचात राहत असतात राज्य करत असतात थोडं थोडं तरी चित्ताला जवळ जावशी तर तू काय करशील माझ्याकडे मीची होय आणि कृष्णमूर्ती होय रे गणवारस होय रे देवात नाही देव तू काय एक तत्व आहे आणि तत्वाने तत्वाला काय करायला पाहिजे एक तत्वाला बरोबर मला घरी करुणा येईल आई वडील गेलं तरी काही तुम्हाला माहिती नाही पण आई वडिलांना सुद्धा मोक्ष मिळणार आमचा हरिपाठ बदल आणि पाठ मात्र संस्कारात पाठ देवाकडे आहे तोच संस्कार आणि दिसतो परमार्थामध्ये आणि असतो एक प्रपंचामध्ये कशावर ते ठिकाणी न्याय झाला आहे पाहिजे पुढे माझे 10-15 लोक आहेत ज्यांनी
मोक्ष मिळाला. आता माझ्या बरोबरचे माझे नातेवाईक माळ घालत नाही, पडताय तिकडे तिकडे काहीच करत नाही, पण देवाला माझ्यामुळे, तुम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे देवाला माझ्यामुळे त्यांना पडदा घालवायचंय, कोणाला? माझ्या नातेवाईकात. म्हणून मला अभ्यासाची मोहर लावायची आहे. मग कशी लावायची आहे ते सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? मातृ पितृ भ्राता सहोदर आपा चतुर्भुजीला स्वर्गाला जाणार माझे नातेवाईक, वैकुंठाला जाणार माझे नातेवाईक, कैलासाला जाणार माझे नातेवाईक, वैकुंठ कैलास तीर्थक्षेत्री देव दयाविले ठावर मोठे सगळीकडे. मग आता नरकाला कोण जाणार नाही? हो, नरकाला कोणतरी जाणार नाही ना. मग ते हरिपाठामध्ये टाकतात सर्व काही करत असेल सप्ताह आपल्या कीर्तन प्रवचन आणि हरी जर त्याला ओळख नसेल, हरीशी जर तो जीवात्मा निगडीत नसेल, हरी जर चित्तामध्ये धरला नसेल तर हरिवीन जन्म पुढचं गेलं तर ते पाठ करा. आपल्याला पुरी नाही, आपल्याला स्वर्ग नाही, कुठेच नाही. तुकोबारायचं विमान निघालं कैलासाचा शिवाय समाधी सोडून समोर आला. तुकोबारायचं विमान कैलासाला थांबलं नाही. तुकोबारायचं विमान पुढं वैकुंठाला गेलं, तिथं विष्णू विरायने तुकोबारायचं विमान थांबलं नाही. ब्रह्मलोकाला गेलं, ब्रह्मदेव बाहेर आला, विमान थांबलं नाही. विमान ब्रह्मलोकाला निघून गेलं. तिला उचल विमान ब्रह्मलोकाला निघून गेलं. खूप खूप केलं लोकांसाठी, खूप केलं, इतकं केलं ना की काय उत्तराई भावे कोड्यापुढे जन्म नाही येणे ऐसे केले. अरे बाळकाची माझ्या तुला असं कहाणी म्हणायचं, कहाणी घेऊ शकतो तुम्ही इकडे बघा. आम्ही तुला आणि पिठलं म्हणजे तुम्हाला पिठलं भाकरी घ्यायला नाही पाहिजे, पण जिजाऊकडे आलं भूक बसलो म्हणजे 4 गप्पा केल्या. 15 मिनिटाला तुमच्या पुढे 2 भाकरी आणि त्याच्याला 10 किलो पिठलं. प्रत्येकाच्या तोंडाला पिठल्याची चव येणार. जे खाल्ले त्याला बघा, पाहणाऱ्याला नाही. ज्यांनी खाल्लंय त्याला विचारा. खावं लागतं, नाक सुद्धा प्यावं लागतं. ब्रह्मरस घेऊन पाकाला तिने पिढावा दिलं, पण ते नाक ठेवायचे ऐकवायचे नव्हे. वाणीला वळण लागायला पाहिजे, इंद्रियाला वळण लागायला पाहिजे. पहिले वळण इंद्रियाचा काळा भाव करून द्यावा नाही तुला. एवढं दुःख बसून ती मागणी सगळं काही करत होती. आता एक काय केलं मिळतं, मला इकडे आठवली, मला तिकडे आठवली नाही, तो विसरू शकत नाही. तू तिला आता विसरू शकत नाही, विसरायचं म्हटलं तरी विसरू शकत नाही. तुला स्वतःला विसरावं लागेल, स्वतःला विसरावं लागतं. पत्नीचं पत्नी पण नाही विसरू शकत, कारण देवाला सुद्धा वाटतंय तुम्ही माझी बायको व्हावी, त्याला तुला देवाच करून घ्यायची वाटते. त्याची बायको व्हायचं असं तर सगळ्या तो धर्मांडी करावं लागतंय, तो माझ्या भागिका तयारी जास्त पैसे घाले. आता तर शिकवली ताकद आहे, तरी माझा अंतकरण त्याला बसायला नाही. देव आपल्याला अंतकरण बसायला नाही जाते, आपण बघा तर काय करायला पाहिजे कळत नाही. देव अशा अंतकरणात जर आपल्याला लागायला तर आपण अपेक्षा कशी करावी, त्यांनी तरी काही वाचायचं स्वतःला नुसती वाचना करण्या पाठ केली घ्यावी आणि काही बदल नाही झाला. भाव धरून यावा ज्ञानेश्वरी कृपा करी यावर. मला प्रवचन सांगितलं ते जाणार होते, मला काही बघायचं. प्रत्येक शब्दामध्ये मला तिची आठवण, प्रत्येक शब्दामध्ये मला तिची आठवण. तुम्हाला हे त्यात काही शंकाच नाही, पण आमच्या तारखेला सुद्धा म्हणजे एवढं काही व्यक्तिमत्व होतं जबरदस्त. कोणाला अशी पाहिजे आणि त्यांनी त्याच्यात सांगितले गमत असते तुम्हाला. बहीण कोणाला म्हणता येईल, आई कोणाला म्हटलं तर आई म्हटलं तर ती कोणाला हात दिली तर बहीण म्हटलं तर ती मला नक्की वाटते, पण बायको कोणालाही म्हणता येणार नाही. बरेच वर्षापूर्वी वापरलेला शब्द आहे, पण मी मात्र तो विसरते नाही. बायको नाही कोणाला म्हणता येणार, म्हणून ती श्रेष्ठ आहे. अवघ्यावर सुद्धा तिला श्रेष्ठ मानावं लागलं. आज तुला काय करू, अनेक उदाहरण होते, पण ते उदाहरणासाठी उदाहरणाचं नाही तो वादवादी करतो. अरे देवच तुझी बायको त्यामध्ये तुझं धुलं धुतलं होतं, तुझं भांडी घातली पाठी तू स्वयंपाक केला बाबाची घरात तुमचं देव पाठी भरतो. तुम्हाला कळत नाही का, त्या नाचण्याची शब्द आहेत ना. घरात तुमचं पाणी भरतो, तुमचे पाय शिरतो, तुमच्या पायाला तेल लागतो, पण तुमच्या पोटात कधी कधी येत नाही माझ्या देवाला एवढं साफ करायला लागतो. तुम्ही त्याच्या उदाहरण त्यांच्या घरी पाणी भरलं, त्यांच्या घरी चंदन उघडलं आणि तुमच्या घरी रोज तुमच्या लक्षात येत नाही. देव सांगायची गोष्ट नाही,
देव जर तुमच्या घरात पाणी भरतोय तर का पडू नये करते लेकिन करते नहीं मोह के बड़े लबड़ कारण वो हो जाएगा या वो तो काही जगह तो कसं सांगायचा विषय नाही खंडारे भरत आठवड्यात येतो दोन वर्षी लोकांची लेकरांनी सांभाळायची अपेक्षा नाही केली होती काहीतरी कितीतरी सांभाळायचे मग कधी वाढीचं काय नाही कोणाचं काय केलं हा एक सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा आज तुम्ही सगळे मला आजची दिवशी की तुम्ही सगळ्या म्हटलं नाही करायचं करू शकत तुमच्या समाधानासाठी मग मी बोलतोय काय बोलावं आईविषयी आई जर ते जे भूकंप केला असतं जेवायला बसली आपण वाटेल सादर करतो जेवायला बसल्यावर तिच्या मागे सून करतो की लवकरात मला आलं तर ती जेवते की आई ती जिथं आईचं व्यक्तिमत्व कधीच तुम्ही वर्णन करू शकत नाही आणि आईचं उत्तर आहे तुम्ही कधीच होणार नाही ज्याची राहिली असेल आई त्याने आईला गोड बोला जो मुलगा आईला गोड बोलत नाही जी मुलगी आईला गोड बोलत नाही जी सून सासूला गोड बोलत नाही त्यांच्या घरात तो जीव परत जन्माला येतो माझी जिला येणार नाही मी देवाला विनंती करू तिने खूप चांगली सेवा केली देव म्हणजे तिला ठिकाणी तिला परत त्या घराला जन्म नको देऊ चांगल्या घराने जन्म दे तिला मोक्षाचा मार्ग करू दे तर उद्धार कर आणि देवाच्या बापाला तिचा उद्धार करावा लागेल जिवंत परिचयाला कळलेला आहे की मी जीवात्मा नाही तर शिवात्मा आहे तर देवाला नक्कीच मोक्ष द्यावा लागेल आपल्या माणसाने आपलं सांगायला पाहिजे जीवाला मोक्ष मिळतोच उद्धार होतोच कसे उदाहरण प्रसिद्ध ठीक आहे लोक आम्हाला माहिती पण आम्हाला मिळायला पाहिजे आमच्यासाठी लोकांना मिळायला पाहिजे आणि तो आपल्याला मिळतो आणि म्हणून आपल्याला करायचंय कशासाठी करायचंय आपल्याला अरे विचार करा ना बालवंत आपल्याला आत्मा आई देव आहे मातृदेव म्हणून आपलं सगळं करतो म्हणून वडील देव आहे एवढं जवळ केलं जागेवर फिरली जावं लागतं त्या पितृदेव म्हणून तिसरा सद्गुरुदेव आहे आचार्य देव म्हणून मार्ग दाखवलं नसता माझे ते बघावले लागलं की कशाला बघावं लागलं तू काय काहीतरी बरे बाबा काहीतरी वस्ता दिलेलं काहीतरी एवढं काय उघडा बाजूला घेतला होता टाकून आणि रोज त्याच्या दारात उभी अरे 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 तुला तुझं कळणार बाहेर घेऊन तुला काय मिळणार नाही मिळणार लोकांना सांगू तुझी आहे तुझं पाहिजे आणि तुझं खुशी होईल आधी तुझं खुशी होती तुझं तुझ्या डोळा आहे आणि जीवन पुस्तकाला मोक्ष मिळवायचं गेल्यानंतर चौथा आहे अतिथी देव आणि पाचवा आहे तुम्हाला आख्यायिक पाणी दिलं जातं पेटाला तो देव देव पहिला आई देव आहे वडील देव आहे सद्गुरुदेव आहे अतिथी दारात आलेला देव आहे आणि देवदेव करणारा देव देव आहे हा देव याच पिंडाला पाणी दिलं जातं उलट किती वापरले जातात तुमच्या माझ्याकडे सगळ्यांकडे हे भरता होण्याची जाऊन प्रेम या ठिकाणी प्रत्येकाचा प्रपंच साधू सारखाच गडबडते पण नोटांवर झोपल्या पण झोपेच्या गोळ्या खायला लागतात समाधान नाही किती वापरले जातात साधू वापरले जातात काकड स्पर्श व्हावा लागतो प्रभू आवश्यक वनवासाला आहे आणि वनवासाच्या काळात ती कामायला दिलेली आहे शिलाबाईला गेल्यानंतर जटायू आडवायचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा जटायू आडवायचा प्रयत्न करतोय तेव्हा तो म्हणतो काय तुझा काय संबंध तो म्हणतो ही जगतचरणी आहे जगाला जन्म देणारी आहे मी तुला येऊ देणार नाही जटायू त्याला विचारतो जटायूला रावण ज्ञानी पंडिताचं लक्षात टाकतो तुम्हाला ज्ञानी आहे तसे तर ती ब्राह्मण आहे पंडित आहे देवाच्या हातून परत हवंय म्हणून विनंती आहे आणि जटायू त्याला नामहरण करतो डोक्यावरचा मुकुट खाली पाडतो आणि तेव्हा तो म्हणतो तू काय तुझं मरण कशात पक्षी छोटं बोलत नाही जीवन जाताना पक्षासारखे पक्षी
नाही उतरती एका बोलतो या राहती तैसे असावी संसारी जो वरी प्राप्त राजी वरी पोरगा डोळता मला डोळता डोळे मिटून गेले डोळे मिटून गेले उघडता आले का नाही उघडता काही खर्च केलं तर 2 लाख रुपये 80,000 रुपये जर आपल्याला घातलेल्या त्याच्यावर दुखलं ना मला एक गोळी आहे मेडिकल बरं मला गोळी आणि एका गोळीवर झालेला आहे तरी अपेक्षा नाही बरेच जणांना सांगितलं खूप आठवणी पाहिजे पण म्हणकडे वाटलं बसलो तुम्ही नाही कोणी बायकोची काळजी घेतली मी ते एक तरी करून घेत काढायचे तर काही भेटायला आल्या तुम्ही इतक्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही बोलला नाही पण म्हणून केलं लक्ष द्या ज्याची आहे एक लक्ष द्या तिरस्कार करू नका नजरचे जीवन करा मित्र मैत्रिणी फसवून गेला इथे जीवन करा मुलं लेकर फक्त तुमच्या पैशाची तुमच्या जमिनीची आपली असते त्यांना तुमच्या सुखादुखाचं घेणं नाही आणि जग पाहतो सगळं करोडो रुपये लाखो रुपयाचं उदाहरण करतात त्या आईबाप एक कप चहा साठी पडतात त्याही भक्ती माझ्या बाळाला नाही आणि मी म्हणत असतो 10 रुपयाचा तरी पुढा स्वच्छ देऊन त्या आईला देऊ भक्तीचे पुढे दे महिन्या काही शेवटचे दे तुला लग्नातले तो ओळायला तिला काय नाही याचा मला मोबाईलचा पैसे पडा पूर्ण 10,000 रुपये दे तुझं दिलं तुला ती आई ती आई एक पोटामध्ये वाकवला ताटामध्ये जेवला मांडीवर शिजू केली तक्रार नाही ती आई तुम्हाला तर आपल्याला हेच कळायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपली आई ईश्वर आहे चालता चालता डोकं गेला जोमन भूल येते तिचं मुलीच काय करा पाहिजे आई म्हटलं ना नाही बोलणार आता काय करा तिची बोलीला आई म्हटलं आई म्हटलं तिला रोग येते एवढा शब्द मोठा आहे बरं बाबा आई म्हटलं बरोबर बाबा आई जगाची आई आहे वेदशास्त्र देती बाई म्हणती ज्ञानाबाई आई आमची आपली आई एकदम काही केलं स्वतःच्या बरोबरसाठी आणि लोकांसाठी भरपूर केला थोडस रागवावं पण लागतं तुम्ही आले तसं केल्यावर बरोबर बऱ्या बडवावं लागते पण उन्हात खेळत असतात तिकडं म्हणावं लागतंय त्याला हेतू असते उन्हात खेळू नये या सावलीत खेळावा ती आई आहे म्हणून चिंता चैतन्याची मोर लावा म्हणजे छंद लावा छंद लागण्यासाठी दिला तिने समुद्र आठवलेला जटाईचे पंख सोडले रावण आहे जटाईने जर खरं आखा पडला रावणाच्या पोटात कळ तिथपर्यंत हातपाय पडले मग काही झालं तरी जीवात मला बघितलं नाही आणि एक अद्भुत देवाला मागचं शिरफाना पाहुणे वर्षे देहाची सुख झाले बरोबर काशी येण्याची देह करतात याच देहाला तरी माझ्या प्राप्तीलाही जीवात देऊ शकतात देवाला आवडत आपल्याला देव आवडत नाही आपल्याला नाही डॉक्टर जाऊ व्यक्तीला जाऊ शकतो विचार करा थोडंसं काही केल्यानंतर तुमचा पैसा मात केलेला बरं काढत नाही आणि गेलेला कधीही सांगायला येत नाही वैकुंठ आहे स्वर्गाला तो सद्गुरूच्या स्वरूपाला जातो तो कृष्ण आपल्याला करतो देवाचा आत्मा आपला आत्मा एक आहे या भूमिकेमध्ये परमात्मा भूमिका आहे या भूमिकेचं अध्यात्म करायचं अध्यात्म म्हणजे असं नाही करायचं की फक्त लोकांना सांगायचं कारण ज्ञान ते होतं त्यातल्यावर होतं ज्या माझे प्रती पायावर नाही त्यावर काही शिरता पाय जे पायी पडतात करायची गरज नाही फक्त आत आहे आत बघायचं हे जरा आत बघ करा जीवा करा नवी माया शोभून फिगर परिवर्तन आहे ओंकार बुद्धी आहे मी देवाच्या सेवेला मी नावाची जगत माझ्या मी पडा काय करतो माझ्या कमी पडा देवाजवळ आहे का जीवाजवळ आहे देवाजवळ असे देवजवळ माझी इच्छा होती कसं कधी आपण इच्छा करते कारण जरी सांगितलं तुझे डोळे होतात तुझं पायाचं ऑपरेशन करायचं डोळ्याचं करायचंय काही करायचं नाही मला सौभाग्याने भरायचंय सौभाग्य भरत हजारात लाखात एका नोकरीला येतं
सौभाग्याने बघायचंय मला. आणि भरल्या कपाळाने गेली. मी म्हटलं जरा शेती जाऊ, तुमचं काही मला माहित नाही, पण तिने मात्र शेती हाताला लोक ठेवलं, तुमच्या पाहिलं, डोळे मिटले आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये लीन झाली. हे आपले भाव सहजच सहज. आणि शक्यतो आपल्या माणसाला काहीच होत नाही. आठवत होते दादा देवाचे वडील आई आजारी होती. शरीर काय पडलं होतं आणि आणखी गेलो नाका जीव काढत होता, नाका जीव पडत होता. मला कोण बोलत नाही. बाहेर आले देवला सांगितलं असं काय आणि ती दुर्गत आपल्या वाचन पडत नाही. आपल्याला अनुभवाचे दाखल प्रत्येक आधुनिक लोकांमुळे जेवढा व्यासपीठावर लोकांमुळे तुमच्यामुळे लोक नाही, कारण त्यांनी आपण इतर चार तयार करून ठेवलेले असतात. आपण फक्त बाबांनी सांगितलेलं सांगतो, आपण उत्तराची भाषा करायची नाही. माझ्या घरी सगळं असं चालेल, ती करते म्हणून तुझ्या घरी चालतंय. आणि तो तिला किंमत तिच्या कपाळाला कुंकू आहे का नाही, मग तिच्यामुळे त्या राखीमध्ये त्याच्यामुळे ती राखीमध्ये आणि दोघा नाही आत्म्यामुळे किंमते. म्हणून आत्म्याला चित्ताला चैतन्याची नामाची मोहर लावून ते सांगतात. आणि जोपर्यंत छंद लागणार नाही तोपर्यंत सतत नाचून छंद लागली नाम असतात. नाचून नाही म्हणाल नाचून नाही ठेवी चोरी चोरी करायचं चिंतन. तुकाराम या मायकाचा वास नाही गोड दोष एक आखा. कशामुळे तुकाराम वेगळे होते का? तुकाराम भांड्याला नाव इथं जावं तिथं जावं तिथं जावं सगळं द्यावं, कधी तक्रारच नाही त्या जीवाची. अशी बावली या घराला शिरण्याचं घरात सोडत गेली. तिच्याविषयी बोलायचं म्हटलं मला हात मारून सांगितले तुम्ही श्रद्धांच्या खूप आहे. त्या दिवशी बोला आगळे वेगळं व्यक्तिमत्व आहे. आता व्यक्तिमत्वात आपली जिंदगी घालवली. शिवाय साध्या वृत्ताची खूप मोठी सेवा केली. माझ्या दोन्ही बाबांनी आले कुठे कधी तरी पहिले एक दोन दिवस कर्नाटक डोंगरावर यायचं राहायचं. मग ते एकटे नाही, मग कोंबडीवर तिला आम्ही सगळीच यायचं. अगदी आपले पणाने असं तरी वाटलं नाही, दुसरे आजही वाटत नाही. पण आपण सज्जने आलोय, मग काय करावं कसं करावं हे कधी शिवणच नाही म्हणाला आमच्या की वेगळी गेली किंवा काय असं अजिबात तरी वाटायचं नाही. का वाटत नाही? मग विश्वची माझी कोण तिला किंबहुना थर असं आपणच झाला. तुमच्यात असणारा मी ऐकतोय, माझ्यात असणारा तुमच्यात मी बोलतोय. हे कळालं की परमार्थ का याला म्हणायचं चित्ताना बोलला चित्ताना छंदना. छंद लावा ईश्वरीय नामाचा, छंद लावा साधू संतांच्या प्रेमाचा. तुमच्या प्रेमामध्ये फार मोठी ताकद आहे. साधू संतांनी गेले आनंद राहिले. हरी दागे झाले कृतकृत्य शुद्ध यात्रेवर जगत कपिलं हरीशी गाणे हरी झाले. आपल्याला काही कळालेले आहे. हरी म्हणजे मी सांगत असतो देवातल्या देवाने तुम्हाला मला शरीर दिलेलं नाही. ज्या आईचे शरीर ठेवलं नसतात त्या आईने तुम्हाला बनवले तत्वाने शरीर दिलेलं आहे. मग आपण त्याच उत्तर आहे काय म्हणाले एक जन्माने काय बोलती एवढं काय तुझ्या दुधाची किंमत घे 1 लाख पगार आहे. आणि तुला त्या आडाच्या आई वडिलांनी शिकवले म्हणून तू पगार घेतोय. त्या आडाच्या आई वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या पोटाला भीड देऊन तुला शिकवलं नसतं तर तू पगार कुठून घेतला? हे सगळं एक कारण आहे आई वडिलांचा त्याग. प्रपंच त्यागाशिवाय होत नाही, परमार्थ त्यागाशिवाय होत नाही. परमार्थामध्ये कशाचा त्याग करावा लागतो? स्वतःच्या बुद्धीचा आणि मीपणाचा. 2 गोष्टीचा त्याग करावा लागतो. आणि या 2 गोष्टीचा कधी त्याग केला आता आहे ना व्हायचे असेल त्यांनी या ठिकाणी यायचे. माझी श्रद्धांचे प्रभू परमात्म्याला ठिकाणी माझी त्या विनंती करते की